महानगरपालिकेची महासभा आज संपन्न झाली असून या सभेत मनपा आयुक्त अभिनव गोयल यांनी महत्त्वाचे बजेट सादर केले आहे। मार्च 20 रोजी मनपा भवनातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही महासभा पार पडली। यावेळी सन 2025 ते 26 आणि 2026 ते 27 या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले। सन 2025 ते 26 साठी मनपा प्रशासन व परिवहन सेवेचे एकूण उत्पन्न अंदाजे 2744.99 कोटी रुपये तर खर्च 2172.22 कोटी रुपये असा मांडण्यात आला। तर सन 2026 ते 27 साठी एकूण उत्पन्न 3186.60 कोटी रुपये आणि खर्च 3186.49 कोटी रुपये असा अंदाज असून 10.51 लाख रुपये शिल्लक राहणार असल्याचे सांगण्यात आले। याचबरोबर मनपा परिवहन सेवेचे व्यवस्थापक डॉक्टर विजयकुमार द्वासे यांनीही परिवहन विभागाचा आर्थिक आढावा सादर केला। 2025 ते 26 साठी उत्पन्न 16,584.1 लाख रुपये, खर्च 16,569.28 लाख रुपये। 2026 ते 27 साठी उत्पन्न 22,699.76 लाख रुपये, खर्च 22,679 लाख रुपये असा अंदाज व्यक्त करण्यात आला। दरम्यान सभेच्या कामकाजादरम्यान गटनेते मंदार हळवे, विश्वनाथ राणे आणि शशिकांत कांबळे यांच्या सूचनेनंतर सभा तहकूब करण्यात आली। विशेष म्हणजे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना बजेटची सविस्तर माहिती मिळावी यासाठी मार्च 24 रोजी पुन्हा सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या महासभेला महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे, सचिव किशोर शेळके, वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्यासह 122 नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। चालू प्रोजेक्ट आहे त्याला आपण ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर म्हणतो। कल्याण पश्चिम भागातील भवानी चौकापासून विठ्ठलवाडी पर्यंत चौपदरी उन्नत मार्ग बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि त्याच्याच एक एक्सटेन्शन म्हणून आपण सध्या एक आपले महानगर खंडातून डीपीआर तयार करतोय। ते सदर उन्नत मार्ग विठ्ठलवाडी स्टेशन पासून पुणे लिंक रोड वरून सूचक नाकापर्यंत विस्तारीकरण करण्याचे काम चालू आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात जवळजवळ 150 कोटीचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। या क्रीडा संकुलात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व प्रकारची स्पोर्ट्स फॅसिलिटीज, त्याच्यामध्ये जिम्नेशियम, टीटी, शूटिंग रेंज, स्क्वॉश, बॅडमिंटन हॉल्स, स्विमिंग पूल, इंडोर गेम्स, मार्शल आर्ट्स, मिनी फुटबॉल ग्राउंड, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक्स, खो खो, स्पोर्ट्स ट्रेनर साठी रिहॅब सेंटर आणि फिजिओथेरपी सेंटर, योगा हॉल, मल्टीपर्पज हॉल या विविध प्रकारचे एकंदरीत एकाच ठिकाणी आपल्याला सुविधा उपलब्ध होणार आहे आणि कदाचित आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपण आपल्या भागातून घडवू शकणार याच्या माध्यमातून मुख्यालयासाठी भव्य प्रशासकीय भवन ज्याच्या मागच्या जीबी मध्येही प्रस्ताव मांडण्यात आला। ते कचोरे येथील टेकडीवर आरक्षित जागे उभारण्याचे नियोजन आहे। त्याच्या डीपीआर करण्याकरिता प्रशासनामार्फत कन्सल्टंट नेमण्याची कारवाई सुरू असून त्याचे जे जागेचे भूसंपादन आहे त्याची कारवाई प्रस्तावित आहे। महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधा विकास या योजनेअंतर्गत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कला मंदिरांचे आधुनिकीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। ते साधारणतः मे अंती पूर्ण होईल आणि तो सभागृह नागरिकांसाठी खुला करण्यात येईल शासनाचा मानस आहे। महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधा विकास या योजनेअंतर्गत दत्तनगर येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृह व उद्यान, देवीच्या पाडा येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, नेतिवली येथे हिंदी भवन, वालधुनी येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृह, कल्याण पश्चिम भागात नागरी कोळी कुणबी वारकरी सांस्कृतिक भवन, 12 येथील आरक्षित भूखंडावर आनंदीबाई जोशी उद्यान या सर्व प्रकारचे काम काही मंजूर आहेत, काही चालू आहेत आणि काही सुरू होणार आहेत आणि याची आपण तरतूद या बजेटमध्ये ठेवलेली आहे। इतर काही टर्मिनल्स आहेत, उदाहरण स्वरूपात MSRTCच्या टर्मिनल त्याचं काम 70% पूर्ण असून एक वाणिज्य इमारती आपण तिथे करतोय त्याचं काम 50% पूर्ण झालेलं आहे आणि पुढे जाऊन त्याच्यातून महानगरपालिकेला मुख्य ठिकाण असल्यामुळे काही उत्पन्न निर्माण होऊ शकणार। दुर्गाडी खाडी किनाऱ्याचे काम पूर्ण झालं असून नेव्हल गॅलरीचे काम 90% झालेलं आहे। त्याच्या आतला जे काम आहे ते आर्टिस्ट मार्फत सुरू असून ते 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि कल्याण पूर्व येथील लोकग्राम FOBची पुनर्बांधणीचे कामही चालू आहे।
विशेष म्हणजे शमशानभूमी आपल्याकडे 68 शमशानभूमी आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 8 शमशानभूमी, ज्याच्यामध्ये लाल चौकी, बैल बाजार, मुरबाड रोड, विठ्ठलवाडी, थारवाडी कॉम्प्लेक्स या टिटवाडा, शिव मंदिर जवळी मोक्षधाम आणि पाथर्ली, कोळेगाव याच्या पुनर्निर्माणाचे काम महानगरपालिकेच्या फंडातून हाती घेण्यात आलेलं आहे. काही काम पूर्ण झालेलं आहे, काही काम प्रगतीपथावर आहे. आणि शासनाची मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत कटाई, उंबाडणी नगर, कासारियो, डोंबिवली, खडेगोवली, मणारे या ठिकाणी शमशानभूमीचे काम प्रस्तावित आहे. मदन पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. उल्लेखनीय याच्यामध्ये असं आहे की आपल्याला यावर्षी एक्सेलन्स अवॉर्ड भेटलेला आहे, जे प्रथम पारितोषिक पेक्षा त्याच्या स्थानवर आहे. आणि लवकरात लवकर याचा पुरस्कार समारंभ मुंबईला होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान व मैदान या ठिकाणी सुरक्षाच्या दृष्टीने 177 नग सीसीटीव्ही व 157 डेकोरेटिव्ह पथदिवे बसून नागरिकांची सुरक्षेचे प्राधान्य देण्यात आलं आहे. टिटवाळा उद्यान आपण एक नवीन डेव्हलप केलेलं आहे. ते पूर्णपणे शाश्वत पद्धतीने डेव्हलप केल्यामुळे तिथे 64 नग सौर ऊर्जावर कार्यान्वित पथदिवे बसवण्यात आलेले आहेत. आणि इतर ठिकाणी आपण यावर्षी जवळजवळ 800 पथदिवे उभारलेले आहेत. 27 गावांतील विशेष करून पथदिवे बसवण्याचे काम मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत चालू आहे. त्याकरिता 27 कोटीचे निधी मंजूर असून ते काम प्रगतीपथावर आहे. उदाहरण स्वरूपात मी अमृतचा म्हणून उल्लेख केला, ते शेअरिंग बेसिसवर असतात. त्याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिकाचा हिस्सा हे सगळ्यांच्या पर्सेंटेज बेसिसवर असतात. मग त्याकरिता जेवढी योजना आज रोजी आपल्याकडे चालू आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका हिस्सा म्हणून जे आपल्याला द्यावा लागेल तेवढी आपण या बजेटमध्ये तरतूद ठेवू. कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या बजेट महासभासमोर पुढे सादर केलेलं आहे. ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेलं आहे. जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते, पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मलनिस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर जे महत्वाचे प्रश्न, उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचा प्रश्न आहे तर त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड KDMC करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी. नाही, काही जे काम चालू आहे त्याच्यामध्ये शासन खाते निधी आपल्याला भेटतो तर त्या निधीतून आपल्याला त्यांना देता येईल. त्याचबरोबर काही स्पिल ओव्हरचे काम आहे, म्हणजे मागच्या वर्षी चालू असलेले काम आणि यावर्षी पूर्ण होणारे काम असे आपण यावर्षी पण तरतूद केलेली आहे. आणि त्यापुढेही आपण नवीन कामांसाठी पण निधी ठेवलेली आहे. मात्र जे आपण आपल्या इन्कमिंग असते त्याच्यामध्ये शासन अनुदान काही येते आणि मालमत्ता कर आपला मुख्य स्रोत आहे. तर मालमत्ता कर आणखी जास्तीत जास्त कसे वाढीव पद्धतीने घेता येईल त्याकरिताही आपण यावर्षी नियोजन करतोय. सुटलेले प्रॉपर्टीज, अनअसेस प्रॉपर्टीज, क्षेत्रामध्ये बदल असो किंवा वापरमध्ये बदल असो यांच्या सर्वांचे सर्वेक्षण करून एकदाच या वर्षामध्ये आपण मालमत्ता कर वाढीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऍक्टिव्ह होतं तर ते कसं हेल्पफुल असणार आहे आणि काय असणार? त्याच्यामध्ये विशेष करून जे जातीचे जन्माचे दाखले किंवा विवाहाचे दाखले असतात त्याच्यावर एक QR कोड सारखा असतात आणि ते ब्लॉकचेन अनेबल्ड असतात. त्याच्यावर जर आपण व्हेरीफाय केला तर तो आमच्या सिस्टम मध्ये येईल आणि तो सिस्टम व्हेरीफाय होऊन मग लक्षात येईल की तो फ्रॉड तर नाही आहे. कारण मध्ये असं लक्षात आलं होतं की काही प्रमाणपत्रामध्ये फ्रॉड सर्टिफिकेट्स निर्माण करून सेवा किंवा इतर गोष्टी करण्याचा नागरिक प्रयत्न करतात. म्हणून ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण तो प्रयोग केलाय. यापुढे आपण इतरही सर्व जे प्रमाणपत्र किंवा दाखले किंवा सर्टिफिकेट्स देणार तिथे आपण ब्लॉकचेनचा वापर करून
टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला सर्टिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. आता आपल्या क्षेत्रात विविध प्रकारचे पूल चालू आहे. त्याच्यामध्ये काही आपण शासनाच्या निधीतून करतोय, काही MMRDAच्या निधीतून करतोय, काही आपण आमची निधीतून करतोय. उदाहरण स्वरूपात ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर चालू आहे. LC1 ब्रिज ते माणकोली तिथे त्या ठिकाणी होणार आहे. शमशानभूमी आपली जी आहे, जे मुख्य 8-9 शमशानभूमी मुख्य शहरात आहेत, तर त्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे. 3 ते 4 काम पूर्ण झाले, 3 ते 4 काम सध्या चालू आहेत. तर असे एकंदरीत सगळे काम चालू आहेत. काही असे पूल झालेत जे जुनेही झालेले आहेत, त्याचं काम नव्याने प्रस्तावित करायचे, त्याचे DPR आणि पुढचे काम घेण्याकरिता बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना कशा गोष्टीचा फायदा याच्यामध्ये होणार आहे त्यांच्यासाठी काय? उदाहरण स्वरूपात वाहतुकीसाठी आपण काम करतोय, पायाभूत सुविधासाठी काम करतोय, आरोग्य शिक्षणमध्ये आपण काही गोष्टी ठेवलेली आहे. विशेष करून घनकचरा प्रकल्प असो, वेस्ट प्रोसेसिंग असो, त्याकरिताही आपण नवीन प्रोजेक्ट जसे की वेस्ट टू एनर्जी प्लांट, बायोगॅस प्लांट ते करतोय. समाजामध्ये इतर घटक जसे की दिव्यांग, महिला, तृतीयपंथी त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग कोर्सेसही या बजेटमध्ये ठेवलेले आहेत. सध्या सॅटिस प्रकल्प जे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू आहे, त्याच्या 70% काम झालेलं आहे. विशेष करून त्याच्यामध्ये जे मुख्य 2 फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हर A आणि फ्लायओव्हर C, तिथे काही जमिनीचे भूसंपादनाचे विषय होते आणि जमिनीचे भूसंपादनाचे विषय कोर्टात असल्यामुळे तिथे थोडासा अडथळा निर्माण होत होता. मात्र आता ते बरेपैकी सुटले असल्यामुळे तिथेही काम चालू झालेलं आहे. किमान फ्लायओव्हर A आणि फ्लायओव्हर C आम्ही मे अंती सुरू करण्याचे आम्ही टार्गेट सर्वांना दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण काम करतो. पुढच्या 2 महिन्यामध्ये तेवढे फ्लायओव्हर सुरू झाले तर नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल. त्या पलीकडे काही जे जसे MSRTCच्या एक बस टर्मिनस आहेत किंवा एक वाणिज्य बिल्डिंग आहे, त्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि त्याला 4 ते 5 महिने लागू शकतात. मात्र फ्लायओव्हर सर्वप्रथम सुरू करून नागरिकांना ट्रॅफिकतून सुटका देण्याचा प्रयत्न आमचा राहील.